भारतात हिंदू बहुसंख्यक आहे आणि हिंदू सर्वात जास्त ज्या प्राण्यावर प्रेम करतो ती आहे म्हणजे गाय. ते गाय मध्ये स्वतःच्या देवतांना बघतात, तिला माय म्हणतात, तिला देवीचं रूप मानतात. पण आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त गायी कापल्या जातात. काँग्रेसच्या काळात भारत 9व्या नंबरवर होता, भाजपच्या काळात भारत आता बीफ एक्सपोर्ट मध्ये 2ऱ्या नंबरवर. आता जे सो कॉल्ड गौरक्षक जन्माला आलेले आहेत ते भारतीय संविधानाला नाव ठेवतात. हे जे आता जन्मलेले गौरक्षक आहेत ना, यांना पण माहिती नाही, कारण की ते अभ्यासच करत नाही. हे भारताचं संविधान कधी वाचतच नाही. हे संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय, त्यांनी लिहिलंय म्हणून तुम्ही हे संविधान मानत नाही, त्याचा विरोध करता. भरपूर असे गौरक्षक आहेत, सर्वच नाही पण भरपूर आहेत, ते मानत नाही. पण तुमच्या आधी हा गायीचं रक्षण करण्याचा विचार या महामानवाच्या दिमागात आला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. म्हणून या संविधानाचा आर्टिकल 48 याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय की भारतातील प्रत्येक राज्यामध्ये शेती आणि पशुपालन हे आधुनिक पद्धतीने झालं पाहिजे. गायी, वासरं आणि इतर दुधाळ प्राणी यांच्या हत्येवर, कत्लीवर बंदी आली पाहिजे. हे संविधानाचं आर्टिकल 48 सांगतं. आता या कायद्यामध्ये डायरेक्ट केंद्र सरकार इंटरफेअर करू शकत नाही. हा कायदा डायरेक्ट राज्याच्या हवाले केलेला आहे. राज्य याच्यावर निर्णय घेईल, कोणत्या राज्यात बंद करायचा हे त्या राज्यातील सरकारच्या हातात आहे. पण मला सांगा, हा कायदा कोणत्या राज्यात लागू केला जातो का? उत्तर प्रदेश, जिथे योगी आदित्यनाथ त्यांना सर्वात जास्त हिंदूचा धर्मरक्षक म्हणून ओळखलं जातं. कुठे हिंदूवर अन्याय अत्याचार झाला तर लगेच बुलडोजर चालतं. पण भाजपा गायीच्या रक्षणासाठी निवडून आली. त्यांनी ते बोललं होतं म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं. पण 9व्या क्रमांकावरून डायरेक्ट 2ऱ्या क्रमांकावर भारत देश आता बीफ एक्सपोर्ट मध्ये आलाय. आणि आता दुसरं, आपण आपल्या महाराष्ट्रात, योगीजी तर थांबू नाही शकले. आपल्या महाराष्ट्रात हा कायदा लागू केला का? तर नाही केला. का नाही केला? कारण की आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री, त्यांचे जे मंत्री आहे कोण, नितीन गडकरी, यांच्या कंपनीच्या गाडीमध्ये कितीतरी टन बीफ हे घेऊन जात होते. अरे, जे सरकार स्वतः बीफचे पैसे खाऊन निवडून येतं, ते गायीच्या मटणावर जगतं, त्या सरकारकडनं तुम्ही तुमच्या गायी आणि धर्म वाचवायच्या गोष्टी शिकून राहिले का? आधी गोष्ट समजून घ्या, कुठली गोष्ट वाचा. संविधानात खूप काही आहे, पण ते तुम्हाला माहिती नाही. तुमच्या दिमागात फक्त एकच घातलेलं आहे, संविधान एका दलित घरातल्या मुलाने लिहिलंय, त्यांनी हिंदू धर्माचा विरोध केला, त्यांनी हिंदू धर्म सोडला, त्यांनी असं केलं तसं केलं. पण त्यांनी हिंदू धर्म का सोडला, कशामुळे सोडला, तेही तुम्ही बघा. आणि ज्यांनी तो हिंदू धर्म सोडला ना, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानामध्ये आर्टिकल 48 लिहिले गायीच्या रक्षणासाठी. पण तुम्ही ज्यांना बाप मानता ते सरकार हा कायदा लागू करते का? आता आंड भक्तांनो, हा प्रश्न त्या सरकारला विचारा. तुमच्या समोर आर्टिकल सहित मी तुमच्या समोर आणून ठेवतो. आता प्रश्न विचारायची पारी तुमची.